कल्याण न्यायालयातील महिला वकिलांसह आशिलांच्या मोबाईलमधील गोपनीय फोटो आणि डेटा चोरल्याप्रकरणी आरोपी वकील महेश जाधव याला न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। महात्मा फुले पोलिसांनी शुक्रवारी त्याला कल्याण न्यायालयात हजर केले। चोरी केलेला गोपनीय डेटा नेमका कोणत्या उद्देशाने जमा करण्यात आला आणि त्याचा वापर कशासाठी केला जाणार होता याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली होती। न्यायालयाने ही मागणी मान्य करत आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास महात्मा फुले पोलीस करत आहेत। मागच्या वर्षी म्हणजे 1 वर्ष झाला आता मी सर्वात प्रथम त्याच्या विरुद्ध त्यांनी मला कल्याण कोर्टामध्ये धमकी दिली होती की माझं नाही ऐकलं तर मी तुला कोर्टामध्ये परिसरामध्ये फिरू देणार नाही, प्रॅक्टिस करू देणार नाही। आणि त्याच्या विरोधात मी इथे कल्याण कोर्टातच बार काउन्सिलला बार रूममध्ये एक लेखी अर्ज दिला होता, तर त्याच्यावरती कोणती ॲक्शन घेतली नाही म्हणून मी ठाण्याला सुद्धा एक लेखी अर्ज दिला होता बार काउन्सिलला, पण तिथेही काही न झाल्यामुळे मग मी मुंबई हायकोर्टामध्ये बार काउन्सिलला एक ॲडव्होकेट ॲक्ट सेक्शन 35 नुसार विथ ॲफिडेविट कंप्लेंट केली होती। तर तिथे त्यांना नोटीस देऊन प्रथम बोलावलं होतं आणि ते मॅटर जे आहे श्री गजानन चव्हाण सर यांच्याकडे गेलं होतं, पण तिथे ते मॅटर त्यांना बोलावलं, मलाही बोलावलं होतं। त्यांनी सांगितलं की ही खोट्या तक्रारी करते, माझ्यावरती खोटे ॲलिगेशन केले समोरचे जे आहेत यांनी ऐकून मी की मी खोट्या तक्रारी करते आणि मला सवय आहे वकिलांवरती तक्रारी करायच्या, तर ह्याच्यामध्ये काही तथ्य नाही असं त्यांनी त्यांच्या बाजूने से दिला होता। तर त्याच्यानंतर याच्यावरती माझं जे मी माझ्या वतीने लेखी आर्ग्युमेंट दिलं होतं तिथे, परंतु ते श्री गजानन चव्हाण आहेत त्यांनी ते माझ्या ऑर्डर हे कंप्लेंट होती ती रिजेक्ट केली की माझ्याकडे कोणताही पुरावा नाही आहे म्हणून। पण त्यावेळी जर पुरावा माझ्या अर्जावरती कोणतीही कडक कारवाई केली असती तर आज हे एवढ्या महिलांना त्रास झाला नसता, कुठेही ही वेळ आलीच नसती। तर जेव्हा कोणतीही महिला तक्रार करते त्यावेळी जर तो ॲक्शन घेतला तर ते खूप फायदेशीर होतं, कारण कुठलीच महिला असं कुठल्याही माणसावरती असं विनाकारण अर्ज करत नाही, तक्रार करत नाही। तर त्याची लायकीच नाही आहे की त्याला सनद कॅन्सल करण्यात यावी। बार काउन्सिलने कुठल्याही कोर्टात प्रॅक्टिस करण्याची लायकी नाही। जवळजवळ 40-45 महिला आहेत त्यांना त्यांनी फसवलं आहे। माझ्या काही मैत्रिणी आहेत त्यांनाही आता बातमी उघडकीस आली, त्यांनी समोर सगळ्या आल्यात, म्हटलं त्या काहींचा फोन घेतला होता त्यांनी आयफोन की कनेक्ट केला की त्याच्या फोनला कनेक्ट करून त्याचा डाटा ट्रान्सफर करून घेतला, काहींचे इंस्टाग्राम स्नॅपचॅट त्यांनी चेक केले आहेत, फोटो घेतले आहेत काही मुलींचे, सगळ्या महिला आहेत आणि त्याच्या विरोधात ऑलरेडी 2 पोलीस स्टेशनला FIR आहेत। हे आता जे मला समजलं आहेत आज।